म्हातारे झालेले आता काय विकास करणार? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मुंबईचा 360 डिग्री विकास मी आणि एकनाथ शिंदेंनी केल्याचंही विधान. मराठी माणसावर संकट आल्याने आम्ही एकत्र. संयुक्त मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधान. आज एकत्र आलो नसतो तर महाराष्ट्रानं आम्हाला माफ केलं नसतं. राज ठाकरेंचं वक्तव्य. मराठी माणसांना संपवण्यासाठी राजकीय पक्षांची फोडाफोडी. उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. महाराष्ट्र वाचवण्यासाठी मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं. उद्धव ठाकरेंचं आवाहन. अजित पवारांविरोधातील बैलगाडीवर पुराव्यांचं काय झालं? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नयेत. राज यांचा टोला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा दुसरा टीजर प्रदर्शित. हिंदी सक्ती आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका. नवी मुंबईत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपली. मधल्या काळात फडणवीस मुख्यमंत्री असते तर असली पापं निर्माण झाली नसती. गणेश नाईकांची टीका. तर नवी मुंबईमध्ये कुणाची हुकुमशाही? कुणी इतकी वर्ष सत्ता भोगली? शिंदेंचा पलटवार. अमरनाथ नगर परिषदेत भाजपची सत्ता. काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपची मोठी खेळी. शरद पवारांना एनडीएत आणण्यासाठी आता अजित पवारांचा पुढाकार. शरद पवारांच्या एनडीए समावेशासाठी प्रयत्न करू, अजितदादांनी भाजपला सांगितल्याची माहिती. शरद पवारांचे काही खासदारही सत्ताधारी आघाडीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊतांची भेट. खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोघे आमने सामने. दोघांमध्ये 30 सेकंद संवाद. एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस. मी मनसैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच राहणार. भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम. ठाकरेंचे माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या भेटीला एकनाथ शिंदे. सकपाळांच्या मुलीला ठाकरेंच्या शिवसेनेनं तिकीट नाकारलं. शिंदे सकपाळ भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकरांविरोधात किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगात तक्रार. पेडणेकरांनी कोविड घोटाळा गुन्ह्याची माहिती लपवल्याचा सोमय्यांचा आरोप. संभाजीनगरच्या एमआयएम आणि काँग्रेस राड्या प्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल. 6 जण अटकेत तर मुख्य आरोपी असलेले काँग्रेसचे कलीम कुरेशी आणि इतर 42 जण फरार. प्रचाराच्या पैशांवरून नाशकात महिलांमध्ये पोलीस स्टेशन बाहेरच हाणामारी. 65 महिलांचं 30,000चं नुकसान. एका उमेदवारानं पैशांचं आमिष दाखवून दुसऱ्या उमेदवारासाठीचा प्रचार थांबवल्याचा आरोप. पश्चिम बंगालमध्ये ईडी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आमने सामने. तृणमूलच्या प्रतीक जैन यांच्या घरी ईडीची धाड. कारवाई सुरू असतानाच ममता बॅनर्जी पोहोचल्या. फाईल आणि लॅपटॉप घेऊन परतल्या. अमेरिकन कायद्याचं उल्लंघन केल्यास स्टुडंट व्हिसा रद्द होणार. भारतीय विद्यार्थ्यांसाठी दूतावासाचा कडक इशारा. नियमांचं काटेकोर पालन करण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन. जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन. अल्पशा आजाराने वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार.